अँग्युलरचे म्हणून मग अँग्युलर शिकायला त्रास नाही गेला. रिॲक्ट अजून वेळ नाही आली, म्हणजे अनलेस आपल्याकडे प्रोजेक्ट नसतो किंवा काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असतो तोपर्यंत आपलं शिकणं नाही होत. मी ट्राय केलं पण तो फोर्स अजून आला नाही शिकण्याचा. जेव्हा प्रोजेक्ट येईल तेव्हा ते पण होऊन जाईल. ओके. सो टेक्नॉलॉजीज .NET, SQL. अबाउट .NET मध्ये बॅकएंड डेव्हलपर म्हटलं की आपल्याला डाटाबेस एकतरी माहीत हवा. तर SQL .NET मध्ये नॉर्मली प्रिफरेबल असतो, तर तो माझा स्ट्रॉंग आहे तिथे. मग HTML CSS ऑब्व्हियसली बेसिक आहे. जावास्क्रिप्ट आहे, आयोनिक फ्रेमवर्क. आता आयोनिक ज्यांना माहित नाही, आयोनिक किंवा फोनगॅप, आपण समजा एक अँग्युलरचा प्रोजेक्ट बनवला, तोच प्रोजेक्ट आपण समजा आयोनिक मध्ये यूज केला, तर आपण अँड्रॉइड साठी पण ऍप काढू शकतो आणि iOS साठी पण. ठीक आहे. आता असं कोण करतं? Amazon असू द्या, फ्लिपकार्ट असू द्या, यांच्या जर तुम्ही ऍप बघितल्या, तर ह्या काइंड ऑफ आपल्याला असं वाटतं की वेब ॲप्लिकेशन आहे, फक्त ते रिस्पॉन्सिव्ह आहे. त्या वेब ॲप्लिकेशन असतात, त्या प्रोग्रेसिव्ह ॲप असतात. त्याचंच हे काइंड ऑफ व्हर्जन असतं आयोनिक. ओके. याच्या आधी आयोनिकच्या आधी फोनगॅप होतं. फोनगॅपला जावास्क्रिप्टमध्ये पण आपण करू शकत होतो. जे jQueryचा नॉर्मल कोड असायचा, तो आपण ॲज अ अँड्रॉइड ॲप बनवायचो. ओके. तर ते आयोनिक आहे. समजा तुम्ही अँग्युलरमध्ये काम करताय, तर कधी ना कधी तुम्हाला आयोनिकमध्ये काम करायला भेटू शकतं. ठीक आहे. त्यानंतर माझं YouTube चॅनल तर मी आता फर्स्ट लॉकडाऊनमध्ये ओपन केलं. जस्ट ॲज अ हॉबी म्हणून आपण सुरू केलं होतं, पण थोडेसे काही व्हिडिओज व्हायरल झाले, मग सबस्क्रायबर वाढले, तर मग ते आता कंटिन्यू आहे. आणि बेनिफिट असा आहे की YouTubeचं अर्निंग ठीक आहे, एक छोटासा पार्ट अर्निंग आहे. पण मेजर पार्ट आहे की एक तर नवीन-नवीन आयडियाज आपल्याला विचार करावे लागतात. जसं तुम्ही माझ्या चॅनलवर जाल, तर मिनी प्रोजेक्टच्या खूप साऱ्या आयडियाज आहेत. तर त्या मिनी प्रोजेक्टच्या आयडियाज, त्यांचं इम्प्लिमेंटेशन, ते करता कसं होतं, बिझनेस लॉजिक बनत जातं. सॉफ्टवेअर फील्डमध्ये आपण आहोत, तर कधी ना कधी आपल्याला TL किंवा मॅनेजर या लेव्हलपर्यंत जावं लागतं. जेव्हा त्या लेव्हलपर्यंत जातो आपण, तर आपलं बिझनेस लॉजिक खूप चांगलं पाहिजे. म्हणजे आपण प्रत्येक वेळेस नवीन सॉफ्टवेअर बनवू याची गॅरंटी नाहीये. नॉर्मली कसं होतं, की जेवढेही सॉफ्टवेअर्स आता मोठे एंटरप्राइज ॲप्लिकेशन बनत आहे, ते ॲटलीस्ट ओल्ड कोणतीही लँग्वेजमध्ये बनलं असेल, त्यातून आपण आता लेगसी ॲप्लिकेशनमधून नवीन लँग्वेज सोबत कन्व्हर्ट करतो. तर ओल्ड जे लेगसी ॲप्लिकेशन असतं, त्याला अंडरस्टँड करणं, तिथे जे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत, ते आपल्याला नवीन ॲप्लिकेशनमध्ये ॲज इट इज इम्प्लिमेंट करणं. यासाठी ओल्ड लेगसी ॲप्लिकेशन जो आहे, तो समजणं खूप इम्पॉर्टंट असतं. त्यासाठी तुमचं बिझनेस लॉजिकचा जो एक एरा असतो, तो क्लिअर असणं खूप महत्त्वाचं असतं. तर जेव्हाही मी सांगेल, की मल्टिपल प्रोजेक्ट्सवर काम करण्याचा एक बेनिफिट असतो, की तुमचं बिझनेस लॉजिक हळू-हळू डेव्हलप होत जातं. आता यात मल्टिपल प्रोजेक्ट म्हणजे ऑब्व्हियसली कोणाची चॉईस असते, की कोणी एकाच कंपनीत 3 वर्ष थांबतं, 5 वर्ष थांबतं, कोणी एका वर्षातही सोडतं. ऑब्व्हियसली एक नॉर्मल फंडा आहे, की जोपर्यंत तुम्ही कंपनी चेंज नाही करत, तुम्हाला नवीन-नवीन प्रोजेक्टवर काम करायला नाही भेटत. ठीक आहे. प्रत्येकाचा एक डिसिजन असतो कंपनीत किती वेळ थांबायचा. पण समजा तुम्ही लाँग टर्म एखाद्या कंपनीत थांबत आहे, तर तुम्हाला प्रोजेक्ट नवीन भेटणं याची गॅरंटी नसतं. कारण एका प्रोजेक्टमध्ये टॅग झाला, तर तुम्ही तिथेच असता. प्रोजेक्ट चेंज करणं साधी गोष्ट नसते. कारण तुम्ही त्या प्रोजेक्टला बिलेबल असता. तर कोणताच मॅनेजर तुम्हाला सोडणार नाही प्रोजेक्ट म्हणून. तुम्ही समजा त्यापुरते लिमिटेड राहत आहे. तर मग तुमचं करियर एकदम स्टेडी स्टेटमध्ये राहणार. कधीच तुमची अशी ग्रोथ नाही होणार. तुम्ही एव्हरेज मिनिमम डेव्हलपर बनून राहणार. पण रादर दॅन दॅट तुम्ही स्वतः पर्सनल लॅपटॉपवर म्हणा किंवा कशावर म्हणा, तुम्ही स्वतःच्या प्रोजेक्ट आयडियाज क्रिएट करून, आता समजा फ्रंट एंड डेव्हलपर आहात, तर ऑब्व्हियसली आपल्याला लिमिटेशन असते, की आपल्याला API नाहीये. पण APIची गरज प्रत्येक वेळेस नसते. आपण लोकल स्टोरेजमध्ये डेटा सेव्ह करून सुद्धा आपला एक कंप्लीट प्रोजेक्ट करू शकतो. ठीक. ही एक आयडिया झाली, की प्रोफाईल म्हणजे जेव्हा आता तुम्ही स्टार्ट करत आहे, तर तुम्ही आत्तापासून सुरुवात केली पाहिजे, की मिनी प्रोजेक्ट तुमचे स्वतःचे बनवले पाहिजे. कारण बिझनेस लॉजिक कळणं किंवा एखाद्या प्रोजेक्टचं डोमेन कळणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. समोर जेव्हा तुम्ही TL किंवा मॅनेजरच्या लेव्हलपर्यंत पोहोचाल, तेव्हा ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट प्ले असतात. कारण तेव्हा तुम्हाला कन्सिडर करा, की एक प्रोजेक्ट आहे, तो नवीन आलाय आणि तुम्हाला तो कन्व्हर्ट करायचा आणि तेव्हा तुम्ही लीड आहात किंवा मॅनेजर आहात. तर तेव्हा तुमच्याकडनं इतके इनपुट एक्स्पेक्टेड असतात क्लायंटला, की यू नेव्हर नो. तर तुम्हाला समजा ते बिझनेस लॉजिक क्लिअर नसेल, तर मग तुम्ही त्या प्रोजेक्टला ना तुम्ही समजू शकाल, ना क्लायंटला अंडरस्टँड करू शकाल. कारण क्लायंटला प्रत्येक वेळेस त्याला काय हवं हे माहीत नसतं.
ते आपल्याला सांगावं लागतं की तुम्हाला हे पण लागू शकतं, तुम्हाला फ्युचरमध्ये हे पण लागू शकतं. ओके, बिझनेस लॉजिक अंडरस्टँड करणं खूप इम्पॉर्टंट असतं. ओके, सो दॅट इज अबाउट हू आय एम. आता आपण आज टॉपिक कोणते कोणते कन्सिडर करू. आता ऑलमोस्ट आपण अँग्युलर किंवा रिॲक्ट डेव्हलपर्स आहोत किंवा फ्रंट एंड. इट कॅन बी जावास्क्रिप्ट, jQuery, अँग्युलर और रिॲक्ट और एनी फ्रंट एंड लायब्ररी. ओके, सो RxJS मध्ये आपण 4 टॉपिक बघणार आहोत. जे पहिला टॉपिक आहे सबस्क्रिप्शन अरे. आता सबस्क्रिप्शन अरे काय म्हणतो आपण इंटरव्ह्यूच्या क्वेश्चनच्या वेळेस फेस केला असेल की जिथेही आपण एपीआय कॉल करतो किंवा जे जे सबस्क्राईब करतो त्याला अनसबस्क्राईब केलं पाहिजे. त्याच्याने मेमोरी लीक, मेमोरीचा जो आपण अननेसेसरी मेमरी क्रिएट करून ठेवतो ती फ्री होते. तो पहिला पॉईंट. त्याच्यानंतर फोर्क जॉईन. कन्सिडर करा तुमचं डॅशबोर्ड पेज आहे आणि डॅशबोर्ड पेजवर नॉर्मली आपण मोर दॅन वन एपीआय कॉल करतो, कारण खूप सारे एपीआय कॉलनी डेटा आणतो, काही ग्राफ दाखवतो, काही टॉप युजर्स दाखवतो किंवा काही नंबर्स दाखवतो. त्यासाठी मल्टिपल एपीआय कॉल असतात. तर ते मल्टिपल एपीआय कॉल नॉर्मली आपण काय करतो, फंक्शन लिहितो आणि ते फंक्शन्स एनजी मध्ये एका बाय एक, वन बाय वन बिलो कॉल करतो. ते पण काम करतं, पण दॅट इज नॉट अ गुड वे. ठीक आहे. त्यानंतर सब्जेक्ट आणि बिहेवियर सब्जेक्ट. आता ऑलमोस्ट लोकांनी सब्जेक्ट माहिती असतं. बिहेवियर सब्जेक्ट काही लोक यूज करतात, पण त्याचा ऍक्च्युअल यूज नसतो. म्हणजे स्पेसिफिक डिफरन्स की केव्हा सब्जेक्ट यूज करायचे आणि केव्हा बिहेवियर सब्जेक्ट. मग RxJS चे काही ऑपरेटर्स आहेत जे आपल्याला युजफुल असतात. त्याच्यातलं डिबाउन्स टाइम आहे, स्विच मॅप आहे, रिट्राय आहे, मॅप आहे, फिल्टर, अजून हे खूप सारे आहेत. ठीक आहे. हे RxJS झालं. त्यानंतर गुड कोडिंग प्रॅक्टिसेस मध्ये काय काय नॉर्मली आपण म्हणजे रोजचे जेव्हा आपण टास्क वर काम करतो तेव्हा काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. इट डझंट मॅटर की तुमच्या टीएलनी किंवा कोणी रिव्ह्यू करत आहे तर त्या गोष्टी सांगत आहे, नंतर तुम्ही करत आहे. तुम्ही पर्सनल स्वतःच्या डेव्हलपमेंट आणि स्वतःचं कोडिंग स्टँडर्ड वाढवण्यासाठी ह्या गोष्टी यूज केल्या पाहिजे. आता सिंपल पहिला फंडा आहे की लोडर. आपण प्रत्येक जण एपीआय अँग्युलरमध्ये जेव्हा काम करतो, ऑब्व्हियसली आपण क्रड ॲप्लिकेशनच बनवतो. कितीही मोठा बिझनेस, कोणतेही बिझनेस मॉडेल असलं, काहीही असलं तरी आपण एपीआय हिट करतो, डेटा घेतो, डेटा सेव्ह करतो, अपडेट करतो, एडिट करतो. या 4 गोष्टी सोडून आपण नॉर्मली खूप काही नाही करत. थोड्या-थोड्या गोष्टी असतात अपार्ट फ्रॉम ग्राफ्स दाखवतोय किंवा डायनामिक यूआय काही बनवतोय. ह्या छोट्या-छोट्याच गोष्टी आहेत ज्या आपण, पण बेसिक क्रडच असतात कोणतीही ॲप्लिकेशन केली. तर प्रत्येक क्रड ॲप्लिकेशनमध्ये आपण लिस्ट दाखवतो. तर लिस्ट दाखवताना लोडर्स कसे यूज करायचे. म्हणजे अननेसेसरी एपीआय कॉल केव्हा रिमूव्ह करू शकतो, केव्हा नीड आहे अननेसेसरी एपीआय कॉलची. ओके. त्यानंतर रियुजेबल कंपोनंट. आता रियुजेबल कंपोनंट ही गोष्ट खूप वास्ट आहे. रियुजेबल ही गोष्ट एक अशी आहे की तुम्ही तुमचा कोड समजा एकापेक्षा 2 जागी जरी यूज होत आहे, तरी तुम्ही रियुजेबल ही गोष्ट केली पाहिजे. एकाच कंपोनंटमध्ये समजा तो कोड आहे आणि तोच कंपोनंट परत दुसऱ्या कंपोनंटमध्ये यूज होणार आहे. यू शुड ऑलवेज गो फॉर द रियुजेबल कंपोनंट. मग एक्झाम्पल आपण एक टेबलचं एक्झाम्पल क्रिएट करून बघू. अकॉर्डियन आहे, ब्रेडक्रम आहे. हे एकदम बेसिक एक्झाम्पल आहे. ठीक आहे. त्यानंतर रिएक्टिव्ह फॉर्म. तर नॉर्मली टेम्पलेट आणि रिएक्टिव्ह फॉर्म आपल्याकडे 2 आहेत. दोघांचा पण एक वेगवेगळा यूज आहे. पण नॉर्मली जेव्हा एंटरप्राइज ॲप्लिकेशन असतात, लेट्स कन्सिडर की बँकिंग ॲप्लिकेशन आहे. तर बँकिंग ॲप्लिकेशनमध्ये नॉर्मली कोणी एनजी मॉडेलनी फॉर्म नाही बनवत. प्रत्येकजण रिएक्टिव्ह फॉर्मनी बनवतो. का बरं? कारण त्या रिएक्टिव्ह फॉर्म्सच्या खूप साऱ्या अशा फंक्शनॅलिटी आहेत ज्या आपल्याला टेम्पलेटमध्ये पॉसिबलच नाही. आणि पॉसिबल जरी असेल तरी तो किचकट कोड लिहावा लागतो. पण रिएक्टिव्हमध्ये त्या खूप गोष्टी इझिली अवेलेबल आहेत. ओके. त्यानंतर रियुजेबल कंपोनंट मग जेव्हा आपण बनवतो, आता नॉर्मल समजा तुम्हाला जर सवय नसेल रियुजेबल कंपोनंट बनवण्याची, तर तुम्हाला एनजी टेम्पलेट लिमिटेड यूज माहीत असतो. एनजी टेम्पलेट आउटलेट कोणालाच माहीत नसतं. समजा तुम्ही रियुजेबल कंपोनंट बनवत नाही आहे तर. टेम्पलेट रेप पण माहीत नसेल. फक्त तुम्ही रियुजेबल कंपोनंटवर जास्ती काम करत असेल, तर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असतात. आता रियुजेबल कंपोनंट नाही जरी बनवलं तरी काम होतंच. पण मग हे बनवायचं का? आता तुम्ही एका प्रोजेक्टवर काम करताय आणि मग दुसऱ्या कंपनीत दुसऱ्या प्रोजेक्टवर जाताय. आता नॉर्मली प्रोजेक्ट्समध्ये कसं असतात, जेव्हा एखादा आर्किटेक्चर बनवतो प्रोजेक्टचं, तर तिथे काही गोष्टी एकदम नॉर्मल डेव्हलपरला फोर्स करण्यात येतात, की तुम्ही ह्याच गोष्टी यूज करा. जसं सिंपल टेक्स्ट बॉक्स जरी यूज केला आपण, खूप सारे असे प्रोजेक्ट असतात जिथे इनपुट टाइप टेक्स्ट बॉक्स नाही यूज करत. त्यांचा टेक्स्ट बॉक्सचा स्वतःचा एक कंपोनंट बनलेला असतो. तो कंपोनंटच यूज करावा लागतो. आता प्रत्येक वेळेस बेसिक गोष्टी बनलेल्या असतात. पण कधी असं असू शकतं, की तुमच्या
पर्टिक्युलर टास्कमध्ये तुम्हाला त्या रियुजेबल कंपोनंटमध्ये काहीतरी कोड चेंज करायचा आहे. मग तुम्हाला समजा या रियुजेबल कंपोनंटच्या या गोष्टी माहीत नसेल तर इट्स गेट व्हेरी हार्ड. मग कोणाला ना कोणाला विचारावं लागतं, टीएलला विचारावं, याला विचारावं. प्रत्येक जण खाली असेल याची गॅरंटी कोणीच नाही. आणि विचारण्याची पण एक लिमिट असते आणि समोरच्या सांगणाऱ्याची पण लिमिट असते. त्यामुळं जितक्या गोष्टी आहेत, बेटर वे की तुम्हाला माहीत असू द्या. ओके. सो त्यामुळे रियुजेबल कंपोनंट जास्तीत जास्त बनवले पाहिजे. त्यानंतर अजून एक टॉपिक बघू की ओव्हरऑल करिअरमध्ये तुम्हाला ग्रो करायचं असेल, फ्रंट एंड आपण फ्रंट एंड बद्दल बोलतोय सध्या, तर फ्रंट एंडमध्ये तर काय गोष्टी तुम्हाला करायला पाहिजे? जावास्क्रिप्ट. प्रत्येकजण जावास्क्रिप्ट फक्त लर्न करतो इंटरव्ह्यू पुरतंच. काय होस्टिंग, क्लोजर असू द्या, प्रोटोटाइप असू द्या, ह्या बेसिक गोष्टी असतात. मग त्याचे बेसिक प्रोग्राम्स असतात. आपण तेवढं करतो, ते फक्त इंटरव्ह्यू पुरतंच करतो. ठीक आहे. आता शिकायचं का बरं? कारण क्लायंट साइड जितक्याही टेक्नॉलॉजीज आहेत, वेदर इट इज Angular, React, Plastic.js, एक्सटेन्शन, Express.js, इव्हन Node.js, सगळ्या काही जावास्क्रिप्टवरच डिपेंड आहे. जेव्हाही तुम्ही कोणत्या कंपनीत जाता, आपल्याला प्रत्येक वेळेस क्वेश्चन येतो, की यार जावास्क्रिप्ट का बरं इतके लोकं विचारतात? जेव्हा जेव्हा एखादी कंपनी तुम्हाला हायर करत आहे, तर ते तुम्हाला फक्त Angular पुरता हायर करायला नाही पाहत. तुम्ही फक्त Angular पुरता हायर जर कराल, तर तो प्रोजेक्ट संपल्यानंतर तुमचं काय? त्यामुळे लोकं जावास्क्रिप्ट बघतात, की याला समजा जावास्क्रिप्ट येत आहे, तर हा Angularवर पण काम करू शकतो, Reactवर पण, Plastic.js, एन नंबर ऑफ थिंग्स. त्यामुळे जावास्क्रिप्ट पासून पळून चालणार नाही, जावास्क्रिप्ट शिकावंच लागतं. आता शिकायचं कसं? मग जे बेसिक टॉपिक आहेत ते एकदम चांगले करा. फक्त इंटरव्ह्यू पुरते नाही. इंटरव्ह्यू झाल्यानंतर पण त्यावर स्पेसिफिक टाईम द्या. जितके तुम्हाला जावास्क्रिप्टचे प्रोग्राम नेटवरनं शोधता येतात, तेवढे ट्राय करा. जसे कोडर हॅकिंग रँकचे जे आपल्या वेबसाईट आहेत, त्या वेबसाईटवर जा. तिथून अल्गोरिदम्सचे काही छोटे-छोटे कोडिंग ट्राय करण्याचं बघा. ठीक आहे. त्यामुळे मग जावास्क्रिप्ट थोडं वाढत जातं. तुमच्या प्रत्येक डेव्हलपमेंट रोज जेव्हा आपण काम करतो, तुमच्या वीकमधून 1 ते 2 तास तरी तुमचे जावास्क्रिप्टला गेलेच पाहिजे. जोपर्यंत तुमचा असा हँड बसत नाही. कारण Angularमध्ये हँड बसून जातो, कारण रोज तुम्ही तेच करता. पण जावास्क्रिप्ट आपण Angularमध्ये युजच नाही करत, त्याच्यामुळं त्यावर हात बसत नाही. ओके. त्यानंतर आपण फ्रंट एंड आहोत, पण आपल्याला डेटाबेस माहीत पाहिजे. अगेन जो फर्स्ट पॉइंट मी कव्हर केला, की जेव्हा तुम्ही टीएल आणि मॅनेजरल या लेव्हलवर जाता, तुम्ही समजा सांगत आहे, की मला फक्त फ्रंट एंड माहिती आहे. दॅट इज नॉट इनफ. कधी ना कधी तुम्हाला डिफिकल्टी येईल, की मला समजा डेटाबेस माहीत असतं, तर मी अजून काही बोलू शकलो असतो मीटिंगमध्ये. आणि हे एक्स्पेक्टेडच असतं, की तुम्हाला अजून ते बिझनेस लॉजिकचा जो फंडा सांगितला, बिझनेस लॉजिक तेव्हाच बिझनेस लॉजिक जर समजत आहे तुम्हाला, तर तुम्ही डेटाबेस तुम्ही इमॅजिन करू शकता, की कसा असेल. जेव्हा नवीन प्रोजेक्ट डिसाईड होतो, ॲज अ फ्रंट एंड डेव्हलपर अल्सो तुम्हाला एपीआय टीमला काहीतरी इनपुट द्यावं लागतं, की एपीआय कशी पाहिजे. मग ते तुम्हाला समजा डेटाबेसचं थोडंसं डोक्यात तुम्ही इमॅजिन जरी करू शकत आहे, मग तुम्ही सांगू शकता, की हां, मला असा-असा रिस्पॉन्स दे. मग त्यानुसार माझा यूआय ईझी होईल. कारण फ्रंट एंडला आपण ऑब्जेक्ट मॅनिप्युलेशन तितकं नाही करू शकत. ते बॅकएंड कडनंच आला पाहिजे ऑब्जेक्ट, जसा आपल्याला ऑब्जेक्ट हवा आहे तसा. ओके. आता वेदर यू आर वर्किंग विथ Angular और React. आता एक प्लास्टिक.js आपली एक लायब्ररी आहे. ती आपल्याला विंडोज ॲप्लिकेशन बनवून देते. JSची लायब्ररी आहे, पण ती विंडोज ॲप्लिकेशन बनवून देते. जसं Skype असू द्या, Teams असू द्या किंवा इव्हन Zoom असू द्या. अशा साऱ्या ज्या विंडोज ॲप आहेत, त्या आपण JSनी बनवू शकतो. त्यामुळे नॉलेज असू द्या. तुम्ही Angularवर काम करताय, पण Reactचं नॉलेज असू द्या, की React कसं काम करतं. व्हर्चुअल डॉम एक कन्सेप्ट आहे, त्याच्यात तो कसा काम करतो. खूप डीप नाही, पण थोडं असू द्या. कारण जेव्हा इंटरव्ह्यू जाता, इंटरव्ह्यूवर काही पण विचारू शकतो. 0 to 2 इयर्स एक्सपिरियन्स आहे, तर ऑब्व्हियसली तो लिमिटेड टू Angularच विचारतो. पण जेव्हा तुमचा एक्सपिरियन्स वाढतो, तेव्हा इंटरव्ह्यूअर बघतो, की हा फक्त त्याच्याच लँग्वेज सोबत लिमिटेड आहे, की बाकी पण त्याला नॉलेज आहे. खूप डीपमध्ये जा असं नाही, पण प्रत्येक लँग्वेजमध्ये काय आहे ते थोडं माहीत असू द्या. ओके. त्यानंतर अजून तोच पॉइंट कन्सिडर, की व्हेरियस प्रोजेक्टवर काम करण्याचा ट्राय करा. एका प्रोजेक्टवर 1.5 वर्ष जर काम केलं तुम्ही, तो सफिशियंट असतो. त्यानंतर ट्राय टू गेट युअर प्रोजेक्ट चेंज म्हणजे तुम्ही एकाच कंपनीत आहात, तर प्रोजेक्ट चेंज करण्याचा ट्राय करा. ते सगळं पॉसिबल नाही, तर तुम्ही स्वतःचा आयडिया घेऊन काहीतरी तुमचं स्वतःचं 1-2 प्रोजेक्ट, मिनी प्रोजेक्ट आयडियाज म्हणा किंवा काहीतरी रेडी करत जा. ते तुम्ही तुमच्या रिझ्यूमवर किंवा GitHubवर अजून एक गोष्ट, की तुमचं GitHubचं स्वतःचं अकाउंट असायला हवं आणि त्यावर तुम्ही तुमचं काही ना काही काम नेहमी कमिट करत असायला हवं.
जसं मी सांगितलं की मिनी प्रोजेक्टच्या 1-2 आयडिया ठेवा. आता मिनी प्रोजेक्टच्या आयडिया कशा पण असू शकतात. जसं माय लर्निंग ॲप. आता प्रत्येक कंपनी जेव्हा आपण जातो, तर तेव्हा आपल्याला खूप सारे कोर्सेस देतात ते कंपनी आणि ते कंप्लीट करायचे असतात आपल्याला. आता तेच लर्निंग ॲप असतं. म्हणजे एक कंपनी असतात ते तुम्हाला कोर्सेस देतात आणि प्रत्येक कोर्सेसचा ट्रॅक पण करतं, की या युजरनी किती कोर्सेस कंप्लीट केले. त्याचं तुम्ही बनवू शकता. त्यानंतर एव्हरीडे नॉर्मल यूजचा असतो एक स्टोअरचा आयडिया पकडा, की बेसिक जे आपण स्टॉकचं पकडतो. स्टॉक अपडेट झाला पाहिजे, सेल झालं पाहिजे, पर्चेस झाला पाहिजे. हे सगळं तुम्ही एपीआय नसेल तरी लोकल स्टोरेजमध्ये डेटा सेव्ह करून सगळं करू शकता. ठीक आहे. लास्ट पॉइंट क्लाउड. आता आपण अँग्युलरमध्ये फ्रंट एंडमध्ये काम करतो. माझं क्लाउडशी काय घेणं देणं. तसं नाही आहे. लाँग टर्मसाठी क्लाउड माहीत असणं, कारण आता विंडोज सर्व्हर कोणीच नाही यूज करत. सगळे नॉर्मल मिड लेव्हल जरी प्रोजेक्ट असेल तरी तो क्लाउडवरच डिप्लॉईड असतो. सो इट इज व्हेरी नेसेसरी टू ॲट लीस्ट नो AWS ऑर Azure. हे बेसिक आहे जे मोस्ट ऑफ द प्रोजेक्ट्समध्ये यूज. परत आपल्याकडे Amazon आणि Appleचे क्लाउड आहेत. पण सगळ्या क्लाउडमध्ये बेसिक फ्लो तोच असतो, टर्मिनॉलॉजी डिफरंट असतात. जसं AWSमध्ये फाईल स्टोअर करण्यासाठी S3 बकेट आहे, Azureमध्ये त्याला ब्लॉक्स म्हणतात. पण बेसिक थिंग्स सेम आहे. सो ॲट लीस्ट एक तरी क्लाउडची टेक्नॉलॉजी तुम्हाला माहीत पाहिजे. डीपमध्ये नाही, पण बेसिक थिंग्स तरी माहीत पाहिजे. ओके. सो दिस इज ओव्हरव्ह्यू. मग आपण कोडिंग बघू. जसं मी सांगितलं की RxJSच्या काही गोष्टी बघू. आता सबस्क्रिप्शन पाहिलं. क्लोज दिस. आता मी एक आपलं JSON प्लेसहोल्डर एक साईट असते त्याच्यातल्या काही फंक्शन्स बनवून ठेवले आहे सर्व्हिसमध्ये. ठीक आहे. JSON प्लेसहोल्डरच्या साइट्स फंक्शन्स बनवून ठेवले आहे. आता मी समजा डॅशबोर्डमध्ये गेलो. ॲप्लिकेशन रनिंग आहे माझी. ठीक आहे. आता समजा तुम्ही डॅशबोर्डमध्ये बघत आहे, तर वरती माझा काही डेटा असेल. माझे रिसेंट युजर मी इथे दाखवतोय. माझे टॉप अमाउंट होल्डर्स काहीतरी इथे दाखवतो. तर बघून तुम्हाला समजतं की तुमची 3 एपीआय कॉल आहे. पहिला हा वरचा जो तुम्हाला सिंगल डेटा देतोय. रिसेंट युजरचा एक एपीआय कॉल असेल आणि टॉप अमाउंट होल्डरचा एक एपीआय कॉल असेल. म्हणजे तुमच्या डॅशबोर्ड कंपोनंटमध्ये 3 एपीआय कॉल असेल. ओके. आता नॉर्मल वे काय आहे? आपण 3 फंक्शन्स बनवतो आणि त्याला NGOnitमध्ये असे वन बाय वन कॉल करतो. याने पण आपलं काम होतं. ठीक आहे. पण यापेक्षा आता याने जर काम झालं, तर आता कसं होतं समजा लो टॉप युजर्स. आता जेव्हा खूप सारा डेटा असतो, तेव्हा एपीआय पण डेटा सेंड करायला टाईम घेतो. तर मग काय होतं काही-काही वेळेस हा डेटा दिसतो रिसेंट युजरचा, हे काहीच नसतं. एमटी जे काही आपण इनिशियली सेट करू, हा काहीच नसतो. बेसिक आयडियली सिनेरिओ काय आहे, की जोपर्यंत माझा सगळा डेटा आला नाही, तोपर्यंत मी काहीतरी लोडर वगैरे दाखवू शकतो. जसा माझा सगळा डेटा आला, तसा मी तो लोडर काढेल आणि माझा ॲक्चुअल डेटा दाखवेल. त्या सिनेरिओमध्ये माझं फोर्क जॉइन कामी येतं. आता फोर्क जॉइन नथिंग बट काय आहे, मी फोर्क जॉइनला मल्टिपल सबस्क्रिप्शनचा अरे पाठवू शकतो आणि त्याचा सिंगल सबस्क्राईब कॉल भेटतो. म्हणजे जसं इथे बघा, हे 2 सबस्क्राईब कॉल आहे माझे. 2 एपीआय माझे सर्व्हिस कॉलचे फंक्शन्स आहेत, जे माझे रिटर्न मला ऑब्झर्वेबलचा डेटा देतो. म्हणजे माझे हे नथिंग बट सबस्क्राईब आहे. तर हा अरे तुम्हाला एकच सबस्क्राईब जेव्हा हे दोन्ही सबस्क्रिप्शनचा तुम्हाला रिस्पॉन्स भेटेल. तुम्हाला एकच सबस्क्राईब भेटतो. आणि त्यानंतर मग तुमचं लोडर तुम्ही हाईड करू शकता आणि मग तुमचा ॲक्चुअल डेटा दिसेल. हा एक वे झाला मल्टिपल एपीआय कॉल्स हँडल करण्याचा. आता मल्टिपल जसं आपण म्हटलं, की 2 सबस्क्रिप्शन कॉल आहे. तर रिझल्टमध्ये तुम्हाला अरे भेटतो. मग तुम्हाला अरेमधून तुम्हाला डेटा उचलायचा आहे. जसं हा पहिला गेट टॉप युजर्स घेतला मी. रिझल्ट ऑफ 0 मध्ये टॉप युजर्स आहे. Uh, हां, in response, actually we get the array of responses, right? In करेक्ट. this हं, fork join. करेक्ट. Okay. I got it. Then we can iterate from that array, okay, one by one. इटरेट म्हणजे आता जसं आपण हा पहिला एपीआय कॉल बघितला, तर टॉप युजर्स मला इथे काय भेटणार आहे? 5च युजर भेटणार आहे. आता हे टॉप युजरचं समजा मी फंक्शन दाखवलं. आता RxJS अजून एक त्यात हे सांगून देतो. एक टेक ऑपरेटर आहे. आता असं कन्सिडर करा, की काही-काही वेळेस काय असतं, की एपीआय डेव्हलपर समजा तुम्हाला 5च युजर्स पाहिजे. त्यांच्याकडे ऑलरेडी एक एपीआय बनलेली असते, गेट लेटेस्ट 10 युजर्स. पण तुम्हाला एखाद्या जागी 5च युजर्स दाखवायचे आहेत. तर ते परत एपीआय नाही लिहू शकत. ते त्यांचा डीबी कॉल प्रत्येक वेळेस वाढवू नाही शकत. जेव्हा तुम्हाला 10 युजरची एक एपीआय आहे, त्या 10 युजरमधून तुम्ही फक्त 5च घ्या ना. मग ते एक तर तुम्ही कंपोनंटला करता, स्लाइस करून बाकीचे रिमूव्ह करता किंवा काहीतरी लॉजिक लिहून तुम्ही पहिले टॉप युजर्स घेता.
पण RxJS मध्ये बाय डिफॉल्ट आहे 5 करायचं आणि टेक 5. मग हा एपीआय कॉल जोही रिस्पॉन्स देतो त्यातले फक्त 5 इथून रिटर्न करतोय आपण. म्हणजे या सर्व्हिस कॉल मधून डेटा रिटर्न होण्याच्या आधीच आपण मॉडिफाय करतो. एपीआय कॉल कडनं 10 आले पण आपण 5च रिटर्न केलं. ठीक आहे. तर मग त्याचा रिस्पॉन्स मला याच्यात भेटला. दुसरा माझा गेट ऑल युजर्स होता तर तो दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला. आता म्हणजे व्हेरिएबल चेंज करू द्या रिसेंट युजर. ठीक आहे. टॉप युजर्स मध्ये मी पहिला अरे मधला पहिला रिस्पॉन्स घेतला मग दुसरा. एकदा डिबगर लावून दाखवून देतो कसं दिसतं. आता डिबगर हे असं लावण्याचं वे म्हणजे काही जण म्हणतील की हे चुकीचं आहे, काही जण म्हणतील बरोबर पण आहे. काही जण म्हणतात की कन्सोल लावा किंवा डायरेक्ट ब्राउझरवर तुम्ही डिबगर लावा. पण जेव्हा तुम्ही डेव्हलपमेंट करत आहे डिबगर लावणं आणि माऊस हॉवर करून प्रत्येक जागी काय काय डेटा येतोय हे बघणं खूप इम्पॉर्टंट असतं. अननेसेसरी तुमचा टाइम वाचतो, रिवर्क वाचतो आणि सगळ्या गोष्टी इझी होतात. आता इथे समजा मी कन्सोल मध्ये आहे, कंट्रोल पी केलं तर मला सगळ्या फाईल्स भेटतात. आता मला डॅशबोर्ड कंपोनंट ओपन करायचा तर डॅशबोर्ड कंपोनंट डॉट टीएस. नॉर्मली लोक इथून पण डिबग लावतात. हा आता हा पेज डाटा मी कॉलच नाही केलाय त्यामुळे माझं फंक्शन कॉल नाही झालाय. आता इथे दिस डॉट पेज डेटा मी कॉल केला. ओके. आता मी समजा रिझल्टवर आवर करतो तर बघा तुम्हाला अरेमध्ये 2 ऑब्जेक्ट भेटले. पहिल्या याच्यात आपल्याला टॉप युजर्स आला आणि दुसऱ्या याच्यात 10 आला. ठीक आहे. आता समजा मी इथे बघतोय मग मी तसा डेटा मी इथे घेऊ शकतो. टॉप युजर्स मध्ये हे इथे हा डेटा. ठीक आहे. जेवढे तुमचे एपीआय कॉल्स आहेत म्हणजे जेवढे सबस्क्रिप्शन आहेत तेवढा अरे भेटेल. ओके. तर हे झालं कन्सोल. आता डिबगर असं लावण्याचा बेनिफिट काय? आता तुम्ही छोट्याशा प्रोजेक्टमध्ये काम करताय तर तुम्ही इथे कन्सोल ओपन करून इथे डिबगर असे लावू शकता. पण जेव्हा तुम्ही खूप मोठ्या प्रोजेक्टवर काम करताय ना आणि खूप सारे कंपोनंट, खूप रियुजेबल गोष्टी आहेत की तुम्ही शुअर नसता की कोणता कंपोनंट समजा एखादा डिफेक्ट आला, तुम्ही शुअरच नसता की हा एपीआय कॉल कुठून होतोय. तर तुम्ही प्रत्येक कंपोनंटमध्ये डिबगर न लावता सर्व्हिसमध्ये डिबगर लावा आणि मग बॅक ट्रॅक करू शकता. त्यामुळे असं डिबगर लावणं काही वेळेस खूप युजफुल असतं. जेव्हा आपल्याला कोड समजत नाही किंवा आपण शुअर नसतो की हा कोड ऍक्च्युअली कोणता आहे, कोणत्या फंक्शनमुळे आपल्याला डेटा दिसतोय. त्यावेळी असं एंड पॉइंट डिबगर लावणं खूप इझी जातं. ओके. सो दिस इज अबाउट फोर्क जॉईन. आता हा एक वे झाला. त्यानंतर समजा मी इंडिव्हिज्युअल समजा आपले असे एपीआय कॉल लिहितोय. आता पहिला जो पॉइंट म्हटला होता मी की आपण अनसबस्क्राईब जेवढे आपले सबस्क्रिप्शन आहे त्यांना अनसबस्क्राईब केलं पाहिजे. ओके. आता ते कसं करतो? आता पहिले आपल्याला एक सबस्क्रिप्शनचा अरे बनवायचा असतो. ठीक आहे. दिस अगेन कम्स फ्रॉम द RxJS ओनली. तो सबस्क्रिप्शनचा एक आपण अरे बनवला. जितकेही एपीआय कॉल आहे ते आपल्याला पुश करायचे असतात त्या सबस्क्रिप्शन मध्ये. आता मी इथे काय केलं नॉर्मली आपण असा कोड लिहितो. दिस डॉट एम्प्लॉई सर्व्हिस जो काही आपला ऑब्जेक्ट आहे त्याला सबस्क्राईब करतो आणि सबस्क्राईबच्या आतमध्ये आपल्या व्हेरिएबलमध्ये डेटा स्टोअर करून मोकळे होतो. आता हा काय करतो काही ना काही मेमरी होल्ड करून ठेवतो. ठीक आहे. आता हीच मेमरी आपण क्लिअर करायला पाहिजे. एक्सपेक्टेड असतं एनजी ऑन डिस्ट्रॉय मध्ये. म्हणजे जेव्हा आपला कंपोनंट डिस्ट्रॉय होतोय आपण ही जी मेमरी आहे ती क्लिअर करायला पाहिजे. तर आता एक तर 2 वे आहे. एक तर तुम्ही हा पूर्ण जो कोड आहे हा एका कॉन्स्टंट मध्ये स्टोअर करा आणि म्हणजे हा एक काय टॉप युजर्स मध्ये काय होईल सबस्क्रिप्शनचा पूर्ण ऑब्जेक्ट क्रिएट होईल आणि तो ऑब्जेक्ट आपण सबस्क्रिप्शन मध्ये पुश करतो. हा एक वे झाला. दुसरा वे दिस डॉट सबस्क्रिप्शन डॉट पुश मध्ये म्हणजे हा जो एपीआय कॉल आहे एवढा कोड हा तुम्ही पुशच्या आतमध्ये टाका वन अँड द सेम थिंग. म्हणजे हा कोड एका कॉन्स्टंट मध्ये टाका आणि कॉन्स्टंट पुश करा. ऑर दिस डॉट सबस्क्रिप्शन डॉट पुशच्या आतमध्ये पूर्ण तुमचा कोड लिहा. ओके. आता जितकेही तुम्ही एपीआय कॉल करत आहे ते सगळे असे गेलेच पाहिजे. आता आता हे बेनिफिशियल का बरं आहे? जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता तेव्हा तुम्ही समजा मशीन टेस्ट आता खूप साऱ्या कंपन्या मशीन टेस्ट फॉलो करतात. वेदर तुमच्याकडे 2 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, 4 इयर्स आहे, 6 इयर्स आहे. प्रत्येक जण तुमचा कोड बघण्यासाठी इगर असतो की हा कोड कसा करतो. समजा तुम्ही असा कोड करत आहे तर इंटरव्ह्यूवरचे क्वेश्चन तुमचे अर्धे कमी होऊन जातात. प्रत्येक जण असा कोड करत नाही. प्रत्येक जण नॉर्मली काय करेल हा कोड लिहिल, डेटा दाखवेल आणि समजेल. इंटरव्ह्यूच्या पण लक्षात येतो हा मिनिमल डेव्हलपर आहे.
पण जस्ट तुम्ही हा जर सबस्क्रिप्शन लिहित आहे आणि एनजीओ ऑन डिस्ट्रॉय मध्ये क्लिअर करत आहे, तुम्ही 100 लोकांमधून एक वेगळे दिसता. आता हा प्रोजेक्ट पण तुमचा फास्ट होईल, कारण तुम्ही मेमोरी लोकेशन जे काय ते फ्री करत आहे. तो थोडासा डिफरन्स होतो, पण मोठ्या प्रोजेक्टमध्ये खूप मोठा डिफरन्स असतो याचा. आणि तुम्ही तुमचं पर्सनल स्टँडर्ड पण वाढवत आहे आणि इंटरव्ह्यूमध्ये पण मदत होत आहे. तर जेव्हाही तुम्ही कोणतीही एपीआय कॉल सबस्क्राईब करताय, मेक शुअर तुम्ही सबस्क्रिप्शनचा ऑब्जेक्ट क्रिएट करताय आणि त्यात पुश करताय डेटा. ठीक आहे. नेक्स्ट फोरजेन बघितलं. आता सब्जेक्ट आणि बिहेवियर सब्जेक्ट. आता ह्या गोष्टी आपण केव्हा यूज करतो. आता सब्जेक्ट आपण तुम्ही नॉर्मली हा क्वेश्चन कंपोनंट कम्युनिकेशन मध्ये सांगता की कंपोनंट कम्युनिकेशनचे किती वेज आहेत, आपण त्यात सब्जेक्ट वगैरे सांगतो. तर तेवढाच यूज नाहीये. ठीक आहे. आता कन्सिडर करा, मी इथे थीमसाठी एक बनवलाय. इथे 2 बटन घ्या. आता मी तुमचं प्रोजेक्ट स्ट्रक्चर दाखवून देतो. हा जो नॅवबार आहे हा माझा होम कंपोनंट मध्ये आहे. ठीक आहे. इथे होम कंपोनंट मध्ये माझा नॅवबार आहे आणि इथे माझ्या 2 बटन आहे, प्रायमरी आणि डार्क. ठीक आहे. म्हणजे आता खूप साऱ्या ऍप्लिकेशन मध्ये थीमिंग येतात, ऍटलीस्ट अशी थीमिंग येतात किंवा युजर वाईज थीम चेंज होते. ओके, बेसिक सेम थिंग आहे. आता समजा मी प्रायमरीवर क्लिक करतोय, तर माझा हा जिथे मी बुकस्टॅपचा कार्ड यूज केलाय तिथे कलर बघा सेकंडरी आहे. जसं मी डार्कवर क्लिक करतो हा. आता रिसेंट युजर आणि टॉप अमाऊंट होल्डर हे माझे वेगवेगळे कंपोनंट आहे. ते डॅशबोर्ड युजर मध्ये मी लोड केले. हे बघा, हा माझा पहिला कार्ड रिसेंट युजर, त्याच्यात ऍप रिसेंट युजर आहे. टॉप अमाऊंट मध्ये माझा ऍप मॅक्स युजर आहे. म्हणजे हा एक कंपोनंट वेगळा आहे आणि हा एक कंपोनंट वेगळा आहे. पण जेव्हा मी इथे क्लिक करतोय दोन्हीकडे बघा कलर चेंज होतो ऍट अ टाइम. ठीक आहे. आता हे अवेलेबल झालं आहे, हे पॉसिबल आहे आपल्या सब्जेक्टनी. आता सब्जेक्टनी कसं, तर मला जसं मी आणि आपण चेंज कुठून करतोय, होम कंपोनंट मध्ये. म्हणजे होम कंपोनंट मधून मी इव्हेंट ट्रिगर झाला तर माझ्या या 2 कंपोनंट मध्ये चेंज होतोय. ह्या गोष्टी फक्त पॉसिबल आहे सब्जेक्टनी. ओके. अजून वर्क वे अराउंड आहे की तुम्ही सर्व्हिसमध्ये एखाद्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करा आणि तुमच्या रिस्पेक्टिव्ह कंपोनंट मध्ये HTML मध्ये एखादं फंक्शन घेऊन प्रत्येक वेळेस डेटा नवीन फेच करत राहा. पण तो राईट वे नाही. वर्क करेल पण तो राईट वे नाहीये. राईट वे इज युजिंग सब्जेक्ट. तर सब्जेक्ट कसं यूज करतो. आता मी डिफरन्स पहिले सब्जेक्टचा कोड अनेबल करतो, मग बिहेवियर सब्जेक्ट, मग डिफरन्स पण समजेल तुम्हाला. ठीक आहे. आता सब्जेक्ट बनवतो कसं आपण, पब्लिक माझ्या सब्जेक्टचं नाव सब्जेक्ट, आणि समजा आपल्याला आता मध्ये तुम्ही समजा तुम्हाला माहिती आहे तुम्ही स्ट्रिंगचा टाईपचा डेटा पाठवणार आहे, तर स्ट्रिंग लिहा. अरे टाईपचा डेटा आहे तर एनी ऑफ अरे. जो टाईपचा डेटा तुम्ही पाठवणार आहे तो. ओके. ठीक आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्टर जेव्हा सब्जेक्ट आणि सब्जेक्ट घेऊन त्याला इनिशियलाइज काहीतरी करावं लागतं. त्यासाठी आपण दिस डॉट थीम ऑन चेंज माझ्या सब्जेक्ट आणि न्यूनी इनिशियलाइज करतो. आता थीम चेंजला मी जसं म्हटलं की होम कंपोनंट मधून मी इव्हेंट ट्रिगर करतो. ठीक आहे. सब्जेक्टला समजा आपल्याला एमिट करायचं, तर नेक्स्ट एक मेथड आहे, त्याने आपण सब्जेक्ट एमिट करतो. आता थीम चेंज हा मेथड माझ्या बटनच्या क्लिकवर होतो. बघा, हा इव्हेंट आहे, तिथे मी प्रायमरी आणि ही व्हॅल्यू पाठवतो आणि जी व्हॅल्यू येत आहे मला फ्रंट एंड कडनं ती मी व्हॅल्यू एमिट करतो युझिंग नेक्स्ट. आता मग याला मी जिथे जिथे सबस्क्राईब केलं असेल तिथे तिथे मला माझं जसं मी एमिट करेल तसं तसं माझं सबस्क्राईब भेटेल. सर्च का बरं नाही, डॅशबोर्ड, सॉरी, रिसेंट युजर माझा एक कंपोनंट आहे. ओके, सॉरी, मी एकाच जागी केला आहे. डॅशबोर्ड मध्येच माझा मी एक क्लास लावलाय थीम म्हणून. आता हा थीम इथे आहे. मी तुम्हाला हे पण आता ऍक्च्युली मी वेगळ्या वेनी केलं होतं ते, पण मी हे सबस्क्रिप्शन तुम्हाला लिहून दाखवतो. रिसेंट युजर मध्ये ऑब्जेक्ट प्रायव्हेट डिबगर लावतो फक्त मी. ठीक आहे. आता जसं मी प्रायमरीवर क्लिक करतो किंवा डार्कवर क्लिक करतो,
तर सगळ्यात पहिले आपण कुठे आलो, डॅशबोर्डमध्ये. कारण मी डॅशबोर्डमध्ये पण या सब्जेक्टला मी सबस्क्राईब करून ठेवलं होतं. मग मी काय ते थीम मध्ये वगैरे स्टोअर करतो व्हॅल्यू आणि त्याच्यानुसार माझा हा कलर चेंज होतो. त्यानंतर माझा आला मॅक्स युजर मध्ये आधी रिसेंट मध्ये. परत मी एकदा क्लिक करतो, प्रायमरीवर क्लिक केलं, पहिले माझा आला डॅशबोर्ड कंपोनंट मध्ये माझं सबस्क्राईब झालं, कंटिन्यू. त्याच्यानंतर माझं रिसेंट मध्ये आलं, हे बघा जी व्हॅल्यू आपण तिथनं इमिट केली, कंटिन्यू. त्याच्यानंतर इथे पण आलं प्रायमरी. आता बेसिक आयडिया समजली की एका कंपोनंट मध्ये समजा एक व्हॅल्यू काहीतरी चेंज झाली आणि त्याच्या रिस्पॉन्स मध्ये आपल्याला दुसऱ्या कंपोनंट मध्ये काहीतरी करायचं आहे, त्यावेळेस आपण ही गोष्ट यूज करतो सब्जेक्ट. ओके, आता मी काय सिलेक्ट केलं, डार्क सिलेक्ट केलं, म्हणजे माझा कार्डचा कलर ब्लॅक आहे. आणि आता मी समजा युजर्स पेजवर जातोय, तर मला डार्क कलर नाही दिसतंय माझ्या या कार्डवर. जेव्हा मी क्लिक करेल तेव्हा दिसतोय. परत मी डॅशबोर्डवर जातो, परत माझा बाय डिफॉल्ट सेट झाला. ओके, हे होतं सब्जेक्टने. आता सब्जेक्ट आणि नंतर बिहेवियर सब्जेक्ट. आता सब्जेक्टचा डिसएडव्हान्टेज काय आहे की जेव्हा तुम्ही सब्जेक्ट एमिट करत आहे त्यावेळी समजा तुम्ही जिथे जिथे सबस्क्राईब केलाय तो कंपोनंट तुमच्या डॉम मध्ये रेंडर्ड असेल तर त्याला सबस्क्राईब होतो. आणि तो जर कंपोनंट फ्युचरमध्ये समजा ब्राउझरमध्ये प्रेझेंट होत आहे तर त्याला तो सबस्क्राईब होत नाही. जो डेटा एमिट केला तो त्याला भेटत नाही. जेव्हा मी सब्जेक्टने डेटा एमिट करतोय, जिथे जिथे आपल्याला सबस्क्राईब करायचा आहे तो कंपोनंट त्यावेळी डॉम मध्ये प्रेझेंट पाहिजे. समजा तो त्यावेळी डॉम मध्ये प्रेझेंट नसेल तर त्याला तो डेटा भेटत नाही. ओके, हा सब्जेक्टचा डिसएडव्हान्टेज. पण हाच डिसएडव्हान्टेज बिहेवियर सब्जेक्ट मध्ये ऍडव्हान्टेज आहे. बिहेवियर सब्जेक्ट ट्रॅक करतो की कोणत्या कोणत्या सबस्क्रायबरनी डेटा गेन केला आहे, तो ट्रॅक ठेवतो. ओके, आता हा सब्जेक्ट जो आहे त्याला मी चेंज करतो बिहेवियर सब्जेक्ट. चेतन, एक डाऊट होता. नम्रता आहे मी. हम्म. ते वरची थीम बघ ना, तू काय केलं, पेरेंट कंपोनंट मध्ये त्याचं व्हेरिएबल आहे थीम आणि खाली चाइल्ड आहे. हा. आपण सब्जेक्ट यूज करतो, पण मी काय म्हणते, इनपुट आउटपुटने पण होऊ शकतं, पण सब्जेक्टचं काय जास्त ऍडव्हान्टेजेस आहेत की आपण सब्जेक्टच नेहमी प्रेफर करतो. आता हा इनपुट आउटपुटने पण हे होऊ शकलं असतं, पण आपण नाही करत. नाही, इनपुट आउटपुट कसं होणार? इनपुट आउटपुट तेव्हाच होतं जेव्हा तुमचं पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप आहे. नॅवबार माझं होम तो कंपोनंट प्रायमरी वाला पेरेंट मध्ये नाहीये का? नाही, माझा हा होम नॅवबार होम कंपोनंट मध्ये आहे, हे डॅशबोर्ड कंपोनंट मध्ये रिलेशनच नाही ना दोघांचे. अच्छा, पेरेंट चाइल्ड नाहीयेत. ओके ओके, सॉरी. ठीक आहे, तर जेव्हा पॅरेंट चाइल्ड ओके. रिलेशनशिप आहे तेव्हाच तुम्ही व्ह्यू चाइल्ड आणि इनपुट आउटपुट यूज करू शकता. समजा तुमचं पॅरेंट चाइल्ड बरोबर. नाही तर तुम्हाला सब्जेक्ट साठीच जावं लागेल. ओके, आता यूज केस जो बघणार आहोत आपण डिफरन्स तो बघा फक्त. आता मी डार्क मोडवर सिलेक्ट करतोय तर माझा कार्ड डार्क आहे आणि युजर्स वरती जातोय तर परत माझं वेट आपण चेंज केलाय. ओके, आता कन्सोल ओपन करतो आणि युजर्सच्या पेज मध्ये पण आपण डिबगर लावू. म्हणजे आधी जो कोड होता तो लक्षात आहे ना सगळ्यांना? म्हणजे डॅशबोर्ड मध्ये समजा गेला तर प्रत्येक वेळेस तो जो बाय डिफॉल्ट कलर होता तोच होल्ड करत होता. आणि मी परत समजा इथे जरी डार्क केलं, आता इथे जरी प्रायमरी केलं आणि युजर्स मध्ये गेलो तरी तो माझा जुनाच कलर पकडत होता. कारण माझं सब्जेक्ट काय करतो, जेव्हा मी एमिट केलं तेव्हा युजर्स पेज ऍक्टिव्ह होता का, म्हणजे हा कंपोनंट ऍक्टिव्ह होता का, नाही. त्यामुळे त्याला तो डेटा भेटलाच नाही. पण आता माझं बिहेवियर सब्जेक्ट आहे. आता मी परत बॅक पेजवर जातो, डॅशबोर्डवर डार्क करतो आणि आता मी युजर्सवर जातो. तर जसं माझा युजर कंपोनंट आला, मला तो जो डेटा इमिट झाला होता तो भेटला. होप डिफरन्स कळला असेल. कारण युजर्स कंपोनंट जेव्हा तुम्ही डार्कवर क्लिक केलं तेव्हा युजर्स कंपोनंट माझ्या डॉम मध्ये प्रेझेंट नव्हता. तर त्यांनी काय चेक करून ठेवलं, जे 3 सबस्क्रायबर होते तिथे डेटा दिला, पण हा युजर्स कंपोनंट मधला सबस्क्रायबरला डेटा भेटलाच नाही. तर बिहेवियर सब्जेक्ट ट्रॅक ठेवतो कोणत्या कोणत्या सबस्क्रायबर पर्यंत माझा डेटा गेला. तर जसा हा युजर्स कंपोनंट माझ्या डॉम मध्ये आला त्यांनी तो परत एमिट करतो. आता इंटरनल तितकं मी आता नाही सांगू शकत की तो भेटला नव्हता तर परत त्याला एमिट झाला आणि डेटा भेटला. तर जेव्हा तुम्हाला नीड अशी आहे की जेव्हा तुम्ही डेटा एमिट करत आहे आणि फक्त जे कंपोनंट आहे तिथंच तुम्हाला डेटा अवेलेबल पाहिजे, फ्युचर मध्ये जे कंपोनंट येतात त्यांना डेटा नको येतो,
तेव्हा तुम्ही सब्जेक्ट यूज करा. पण समजा एक डेटा इमिट करत आहे आणि तो डेटा जेव्हा कोणता फ्युचरमध्ये पण कंपोनंट लोड होईल त्याला पण पाहिजे असेल तेव्हा तुम्ही बिहेवियर सब्जेक्टकडे जा. ओके. इंटरव्ह्यू वाईज पण हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की केव्हा तर- कोणता सिनेरिओ यूज करायचा. तर एक विचारायचं होतं की आपले 2 वेगळे कंपोनंट आहेत, वेगळ्या एपीआय कॉल केलेत, रिसेंट युजर्स आणि होल्डर्स वाला, बरोबर. तर जेव्हा मी इनिशियली करते त्यावेळेस प्रायमरी थीम सेट आहे, बरोबर. हम्म. तर सपोज मी ती जेव्हा डार्क वर क्लिक करते थीम साठी, तर ते 2 वेगवेगळ्या एपीआय कॉल होतात, तर त्याला तो कसा पास होतो, थीम कशी पास होते डार्क जी आहे ती वेगवेगळ्या कंपोनंट आहेत ना, नाही नाही तर ते तिथे कसे पास होते. तो थोडा वेगळा लॉजिक आहे. माझं हे लॉजिक समजलं का की आपण जेव्हा एमिट करतो तेव्हा सबस्क्राईब भेटतो हो हो आपल्याला. ठीक आहे. हो सर, कळालं. थीमचं असंच केलंय मी. आता सीएसएस मध्ये मी सिंपल काय केलंय, प्रायमरी नावाचा क्लास दिलाय आणि बीजी सेकंडरी, प्रायमरी बीजी सेकंडरी, मग डार्क बीजी सेकंडरी. आता माझा बीजी सेकंडरी हा क्लास काय कॉमन आहे जो मी कार्डवर यूज केलाय. पण त्याच्या पॅरेंट डिव्हला माझा कोणता क्लास लागतोय, प्रायमरी असेल तर माझा हा ग्रे कलर दिसतो, डार्क असेल तर माझा ब्लॅक. आता हा जो क्लास आहे प्रायमरी आणि डार्क हा मी इथे लावलाय डॅशबोर्ड मध्ये. इथे क्लासमध्ये थीम लावलाय आणि हा थीम इथे जो थीम वाला माझा सब्जेक्ट आहे ना तिथनं जे व्हॅल्यू भेटते ती मी या थीम मध्ये स्टोअर केली. सेम युजर्स मध्ये पण थीम तेच तुम्हाला इथे दाखव. तो सीएसएस चा पार्ट झाला. आपण नाही सीएसएस चे असे वेगळे क्लासेस बनवतो. आता इथे बघा प्रायमरी आहे, इथे समजा मी डार्क केलं तर बघा माझे डार्क झालं. फक्त आपण क्लास डायनामिक केलाय थीम मध्ये. तो RxJS आणि त्याचं काही घेणं देणं नव्हतं. मी फक्त ते व्हॅल्यू जी आपण इमिट केली ती त्या आपला जो व्हेरिएबल आहे त्याच्यात स्टोअर करण्यासाठी यूज केलं थीम नावाच्या. क्लिक इव्हेंट वरती फक्त त्याचा क्लासेस चेंज केला ना डायरेक्ट, बस, आणि ती बस, व्हॅल्यू त्याच्यामध्ये पास बस. बाकी काही नाही. फक्त आपल्याला ती व्हॅल्यू सब्जेक्टने घेतली आपण. येस येस, गॉट. ओके. या त्यानंतर RxJS चे ऑपरेटर. आता एक अजून एक युजर सिनेरिओ बघू. आता इंटरव्ह्यू मध्ये आपण डिबाउन्स किंवा थ्रॉटलिंग हे 2 कन्सेप्ट नॉर्मली आपण प्रिपेअर करतो. ठीक आहे. आता डिबाउन्स आणि थ्रॉटलिंग हे कन्सेप्ट काय आहे की जसं आता आपण Amazon वर गेलो, आता Amazon वर आपल्याकडे एकच सिंगल सर्च बॉक्स आहे. ऍटलिस्ट तुम्ही फिल्टर करू शकता, म्हणजे एक तर कॅटेगरी सिलेक्ट करा, मग त्या कॅटेगरीमध्ये सर्च होईल रिलेटेड, अदरवाईज तो होल कॅटेगरीमध्ये सर्च करेल. आता मी इन्स्पेक्ट करून नेटवर्क कॉल चेक करू. ओके. आता इथे बघा जसं मी मोबाईल टाईप केलं, आता हे पेलोड मध्ये कुठे जातं ते शोधायला वेळ लागेल, पण एक बेसिक सिनॅरिओ पकडा की मी जितक्यांदा, आता मी क्लिअर करतो, फक्त आता एम लिहितो. माझा एक कॉल झाला OBILE. ठीक आहे. आता जितके कॅरेक्टर माझे टाईप झाले तितक्यांदा त्यांनी API कॉल केला. आता त्यांचं सर्व्हर ऑब्व्हियसली Amazonचं त्यांचं स्वतःचं सर्व्हर आहे, ते कितीही हाय कॉन्फिगरेशन वाला सर्व्हर यूज करू शकतात, त्यांच्या API खूप फास्ट काम करेल. प्रत्येक जण त्या लेवलचं सर्व्हर अफोर्ड नाही करू शकत. ओके. तर आपल्याला API टीम पण सांगतात की API कॉल Can you mute, please? Who is this? Sanjay sir? Okay. Yes, Chetan, go ahead. ओके. तर आता आयडियली काय असायला पाहिजे, समजा मी फक्त एम लिहितोय आणि मी पॉज दिलाय काहीतरी, तर नॉर्मली आता एम वरती सर्च करून काय भेटणार आहे ना, ऍक्च्युअल ना करेक्ट डेटा येणार आहे ना काही येणार आहे. ओके. पण समजा मी याच्यात MOBILE असं लिहिलं आणि त्यानंतर मी थोडा पॉज घेतला, म्हणजे 2 सेकंदचा सुद्धा 3 सेकंदचा सुद्धा. आता युजर काय किती वेळा पॉज घेतो ते आपण नाही, पण एक ऍव्हरेज आपण टाइम ठरवू शकतो की 2 सेकंद जर युजर थांबला त्यानंतर आपण API कॉल करू आणि डेटा बोलतो. ओके. सेम सिनेरिओ आपण इथे बघू. आता इथे समजा मी सर्च करतोय, काय कोड करून ठेवला एक मला चेक करू द्या. आता युजर्स मध्ये रिझल्ट. ओके.
काय होतं? अरे. ठीक आहे, जसं मी आता टाईप करतोय, माझा एक एपीआय कॉल केला म्हणजे एक लेटर जरी टाईप केलं तरी माझा एपीआय कॉल तो जितक्यांदा मी टाईप करतोय तितक्यांदा माझा एपीआय कॉल होतोय. ओके, आता हे एपीआय कॉल कसे होत आहे? आता मी काय केलं आहे, फॉर्म ग्रुप आपला रिएक्टिव्ह फॉर्मचा कंट्रोल बनवला आहे आणि त्या फॉर्मला मी इथे टेक्स्ट बॉक्सवर बाइंड केला आहे फॉर्म कंट्रोल. आता रिएक्टिव्ह फॉर्म का बरं? एनजी मॉडेल जरी यूज केला मग तिथे आपल्याला एनजी मॉडेल चेंज इव्हेंट लावा आणि एनजी मॉडेल चेंज मध्ये पण तो एक्झॅक्ट व्हॅल्यू भेटेल नाही भेटेल याची गॅरंटी नसते. मग तो इव्हेंट डॉलर इव्हेंट एचटीएमएल मधून डॉलर इव्हेंटनी डेटा पाठवा, मग त्याला कम्पेअर करा, ट्रिम करा. ओके, आता फॉर्म कंट्रोलचा बेनिफिट काय? आपण या व्हॅल्यूला सबस्क्राईब करू शकतो. दिस डॉट सर्च काय माझा नथिंग बट फॉर्म कंट्रोल आहे. व्हॅल्यू चेंजेस डॉट सबस्क्राईब. ओके, जितक्यांदा व्हॅल्यू सबस्क्राईब त्या टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू चेंज होईल त्याचा आपल्याला इव्हेंट भेटत जाईल आणि त्यानंतर आपण आपला एपीआय कॉल करतो. हा नॉर्मल वे झाला. आता याच्यातला डिसएडव्हान्टेज काय आहे? आता मी समजा एक हा पकडू एरविन PRVIN. ओके, जेव्हा मी टाईप केलं आणि त्यानंतर समजा थोडंसं स्टॉप झालो त्यानंतर माझा एपीआय कॉल व्हायला पाहिजे होता. पण आता काय झालं, जितके कॅरेक्टर मी टाईप केलंय तितके अननेसेसरी कॉल झाले. ओके, आता ठीक आहे, हा युजर प्लेस होल्डरची एपीआय 10 रिस्पॉन्स येणार आहे त्याच्यामुळे ठीक आहे. पण कन्सिडर करा की तुमचे खूप रिस्पॉन्स येणार आहे आणि तुमचे समजा असे एपीआय कॉल जाते, तुमचं पेज हँग होईल. ओके, आणि अननेसेसरी हे एपीआय कॉल जातील तर एपीआय वाल्यांना पण खूप सारे जसे सोनार्स एपीआयला पण खूप सारे टेस्टिंगचे टूल्स असतात जे ट्रिगर्ड असतात. म्हणजे किती एपीआय कॉल होतोय, अननेसेसरी किती होतोय, सेम डेटा सोबत एपीआय कॉल किती वेळ होतोय त्यांचा पण एक रिपोर्ट निघतो. हे फक्त मोठ्या प्रोजेक्टमध्ये होतं, मग ते तुम्हाला माहित पडतं की इतके एपीआय कॉल आपण नाही करू शकत. ओके, आता हे लिमिट करू शकलो असतो आपण की जेव्हा मी एरविन असं पूर्ण टाईप केलंय त्यानंतरच माझा समजा मी पॉज घेतलाय, काहीच टाईप नाही करतो तेव्हाच माझा एपीआय कॉल झाला पाहिजे होता. आता ह्या सगळ्या गोष्टीच नथिंग बट थ्रॉटलिंग आणि डिबाउन्सिंग जे आपण जावास्क्रिप्ट मध्ये बघतो. ओके, तीच सेम गोष्ट आपण अँग्युलर मध्ये कशी करतो? तीच सेम गोष्ट मी आता हा दुसरा कोड कमेंट करतो. रिझल्ट बाइंड करतो आणि त्याला असिंग पाईप लावतो. आता फक्त आपण पहिले आउटपुट बघू की किती एपीआय कॉल कमी होतात. ओके, लेट्स से ओके, आता बघा मी पूर्ण 5-6 कॅरेक्टर जे काही टाकले त्याच्यातले फक्त माझे 2 एपीआय कॉल सक्सेस झाले आणि एक रेड मध्ये जो आहे तो काय कॅन्सल झाला. ठीक आहे, आपण आता कमी एपीआय कॉल केले, याला अजून कमी करू शकतो टाइम वाढवून जे काही आहे. ओके, आता हे जे कॅन्सल झालं ते कशाने झालं? आता ते कॅन्सल झालं ते स्विच मॅपने झालं. स्विच मॅप हा एक खूप इम्पॉर्टंट ऑपरेटर आहे RxJS. स्विच मॅप काय करतो? समजा तुम्ही एक एपीआय कॉल लिहिला आहे आणि त्याच तो एपीआय कॉल कम्प्लीट व्हायच्या आधीच तोच सेम एपीआय कॉल परत आलाय, तर तो काय करतो, जो जुना एपीआय कॉल होता त्याला कॅन्सल करून टाकतो. खूप युजफुल आहे. आता हे युजफुल सिनॅरिओ अजून काय आहे? आता जेव्हा आपण ऍड युजरवर एक पेज बघू, नॉर्मली युजर्स काय करतात, ऍक्च्युअल एंड युजर एकदा क्लिक केलं रिस्पॉन्स नाही आला ते 2-3दा क्लिक करून बघतात. नॉर्मल युजर्सला नाही समजत काय आहे ना काय नाही, तो रिस्पॉन्स नाही आला की परत परत क्लिक करून बघतो. तर त्यावेळेस समजा हा माझा युजर सेव्ह करण्याचा फॉर्म आहे, तर मी युजरने 3दा क्लिक केलं, माझे 3 एपीआय कॉल जातील आणि 3दा सेम डेटा माझा डेटाबेसमध्ये चालला जाईल. पण हेच जर माझा एक एपीआय कॉल ऑलरेडी सुरू आहे आणि मी परत एपीआय कॉल दिला तर तो आधीचा आहे तो कॅन्सल होऊन जाईल आणि माझा दुसरा. आता हा एक सिनॅरिओ झाला. ठीक आहे, सेम सिनॅरिओ आपण या पेजमध्ये तो ऑलरेडी बघितलाय. म्हणजे खूप सारे एपीआय कॉल होत आहेत आणि ऑलरेडी एक तोच सेम एपीआय कॉल परत सुरू झालाय तर जुना माझा कॅन्सल करून टाकतो. हे गोष्ट पॉसिबल आहे स्विच मॅप. ओके,
आता स्विच मॅप तुम्ही खरंच जर मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहे तरच ह्या गोष्टी बघितल्या जातात. नॉर्मल समजा छोटा प्रोजेक्ट आहे तर त्या या गोष्टी बघितल्या नाही जात. ओके, तर स्विच मॅप त्यासाठी एक रिट्राय ऑपरेटर असतं की आता ही जी एपीआय कॉल करतोय, जेव्हा मी एपीआय कॉल केला तेव्हा ही कन्सिडर करा की सर्व्हर डाऊन आहे. ओके, आणि 1 सेकंदनी परत जर सर्व्हर 1 सेकंदनी किंवा 2 सेकंदनी परत सर्व्हर सुरू झालं. ओके, नॉर्मली आता AWS मध्ये एक लोड बॅलन्सर नावाचा एक कन्सेप्ट असतो की ऍट अ टाइम तुमचे 3 सर्व्हर काम करत असतात. तुम्ही एका सर्व्हरला हिट दिली, तो सर्व्हर समजा बिझी आहे तर तुमची रिक्वेस्ट दुसऱ्या सर्व्हरला पॉइंट आउट केली जाते. तर त्यावेळेस हा रिट्राय खूप कामी येतो. म्हणजे तुम्ही एक एपीआय कॉल केला त्यावेळेस तो सर्व्हर बिझी होता. ठीक आहे, आता ब्राउझर कसं काम करतो, पर्टिक्युलर वेळेमध्ये जर तुम्हाला रिस्पॉन्स नाही आला तर तो ऑटोमॅटिकली तुमचा एपीआय कॉल कॅन्सल करून टाकतो. पण रिट्रायनी काय होतं, जितके रिट्राय सांगाल 3 तर तो 3 वेळा परत एपीआय कॉल करून बघतो. जोपर्यंत जेवढे आपण नंबर ऑफ रिट्राय सांगितलंय तितक्यांदा तो कॉल करतो आणि नंतर आपल्याला रिस्पॉन्स भेटतो. तर हा तो झाला. आता स्टार्ट विथ अगेन एक हे असतो की समजा तिकडनं तुम्हाला डेटा नाही आला तर तुम्हाला एमटी काहीतरी इनिशियलाइज करायचं असतं. ओके, तिकडनं समजा अनडिफाईन आला, नल आला डेटा, पण नल आला डेटा. आता हा जो रिझल्ट आहे, हा रिझल्ट हा मी इथे असिंक मध्ये बाइंड करून ठेवला आहे, असिंक पायथन. समजा इथे नल आणि काही अनडिफाईन आला तर हा कुठे ना कुठे ब्रेक होऊ शकतो, बरोबर. म्हणून समजा डेटा नाही आलाय तर एमटी अरेने इनिशियलाइज झाला पाहिजे, त्यासाठी स्टार्ट विथ आहे. ओके, आता त्यानंतर ह्या गोष्टी बघा. आता हा जो जुना कोड होता, इथे काय केलं होतं, धिस डॉट सर्च व्हॅल्यू चेंजेस, हा सेम कोड आपण इथे लिहिला आहे. ओके, त्या आतमध्ये फक्त पाईप ऑपरेटर यूज केला. आता पाईप ऑपरेटर केव्हा यूज करायचं, जेव्हा तुम्हाला मोर दॅन 1 ऑपरेटर्स बाइंड करायचे आहे तेव्हा तुम्हाला पाईप ऑपरेटर यूज करायचं असतं आणि पाईपच्या आतमध्ये तुम्ही खूप सारे तुमचे ऑपरेटर यूज करू शकता. ठीक आहे, पाईप ऑपरेटर यूज केला. मग मॅपमध्ये जो सर्चचा डेटा आहे तो भेटला मला. आता जेव्हा आपण असं सर्चिंग वगैरे करतो, आता कोणी काही होऊ शकतं, काही वेळेस कॅपिटल लिहितात, कोणी स्मॉल लिहितं. ओके, आता एपीआय वाले जे डेटा एपीआय लिहितात ते नॉर्मली काय करतात, लोअर केसमध्ये डेटा पूर्ण जिथेही आपण कम्पेअर करतो तो लोअर केसमध्ये करतात किंवा अप्पर केस आणि मग डेटा देतात. कारण प्रत्येक जण कॅपिटल स्मॉल केस टाईप करून सर्च नाही करत, ज्याला युजरला जे वाटलं ते. त्यामुळे आपण इथे अजून आता ट्रिम का बरं यूज केलं, आता कोणी काय करतं, पहिले स्पेस टाकतं. आता हा एम्प्टी स्पेसेसचा कॉल जाण्याचा काही सेन्स आहे का, नाही. जोपर्यंत ऍक्च्युअल डेटा नाही आहे तोपर्यंत एपीआय कॉल गेला नाही पाहिजे, त्यासाठी आपण ट्रिम यूज करतोय. म्हणजे जो माझा टेक्स्ट बॉक्समध्ये व्हॅल्यू पहिले मी त्याला ट्रिम केलं. हा डिबाउन्स टाइम, जे आपण थ्रॉटलिंग आणि डिबाउन्स मध्ये जे जावास्क्रिप्ट मध्ये करत होतो सेट टाइम आउटनी, ती गोष्ट आपल्याला आरएचजीएसनी डिबाउन्स टाइम दिली. ओके, सो 200 मिलीसेकंड म्हणजे 2 मिलीसेकंड पर्यंत तो वेट करतो, नाही तर मग तो परत एपीआय कॉल करतो. ओके, डिस्टिंक्ट अंटिल चेंज, हा जो व्हॅल्यू आहे तो ट्रॅक ठेवतो की लास्ट जेव्हा मला सबस्क्राईब झालं तेव्हा काय व्हॅल्यू होती आणि आता चेंज झाली आहे की नाही, त्यासाठी डिस्टिंक्ट अंटिल चेंज. समजा व्हॅल्यू चेंज नाही झाली आहे तर तो पुढे जाऊ नाही देत, एपीआय कॉल करत नाही. ओके, फक्त ह्या कोडनी तुमचं डिबाउन्सचं जे लॉजिक असतं ते काम करतं. ओके, तुमच्या प्रोजेक्टमध्ये जिथेही तुम्हाला असा सिंगल सर्च बॉक्स असतो किंवा सॉर्टिंग असतं तिथे ह्या गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट केल्याच पाहिजे. ओके, एनी डाऊट, नाहीतर आपण पुढच्या टॉपिकला बघू. ठीक आहे, आता ऍड युजर मध्ये मी समजा गेलो. आता ऍड युजरचा मी कंपोनंट दाखवतो. ठीक आहे, हा माझा साधा टेम्पलेट फॉर्म आहे. इथे मी वरती हॅश प्रॉपर्टी डिक्लेअर केली आहे. हे साधं 2-4 एक गोष्टीला एनजी मॉडेलनी व्हॅलिडेशन लावलं आहे आणि माझी बटन पण डिसेबल केली आहे, युजर डॉट फॉर्म डॉट व्हॅल्यू. ओके, आता ही बटन तर डिसेबल्ड आहे, पण मी इथनं डिसेबल्ड हा जो टॅग आहे तो काढू शकतो. झाली माझी बटन अनेबल आणि मी समजा क्लिक केलं तर माझा एपीआय कॉल पण झाला आणि गार्बेज डेटा सोबत, करेक्ट. आता आपण ऍज अ फ्रंट एंड डेव्हलपर ऑब्व्हियसली हे आपण अवॉइड नाही करू शकत, बरोबर. हे तर ठेवायचंच कारण प्रत्येक युजर हे नाही करणार आहे. ओके, पण अजून एक गोष्ट आपण इथे करू शकतो, जेव्हा आपण टेम्पलेट फॉर्म सोबत यूज करतो. आता हे सेम गोष्ट रिएक्टिव्ह मध्ये तर अजून चांगल्याने आहे. आपण
या बटनच्या क्लिकवर आपण इथे फॉर्मची व्हॅल्यू पाठवतोय, युजर फॉर्म. जी हॅश प्रॉपर्टी आपण डिक्लेअर केली आहे त्याच्यात काय स्टोअर केलं, एनजी फॉर्म. ओके, तर ही अजून आपण एक ऍडिशनल चेक इथे टाकू शकतो, फॉर्म व्हॅलिड आहे की नाही. ओके, आता सेव्ह करून चेक करू. डिसेबल केला, सेव्ह युजर केला, तरी मला अलर्ट आला चेक व्हॅलिडेशन, माझा एपीआय कॉल नाही झाला. ते का बरं? आपण जरी HTML मध्ये बटनला डिसेबल केला तर परत फंक्शन मध्ये अजून एक एक्स्ट्रा चेक टाकायचा नाही की फॉर्म व्हॅलिड आहे की नाही. ओके, तर ही अजून एक गोष्ट कामाची आहे. आता फॉर्म व्हॅलिड आहे की नाही हे आपण चेक केलं. ओके, आता लेट्स कन्सिडर नाव टाकलं आणि हे टाकलं, माझा एपीआय कॉल झाला पाहिजे. आता मी एकदा क्लिक केलं, दोनदा क्लिक केलं, कारण पहिल्यांदा क्लिक केल्यानंतर माझा रिस्पॉन्स नाही आला, मी दोनदा क्लिक केलं. नॉर्मल एंड युजर कसा अप्लिकेशन यूज करेल हे आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी आपण मॅनेज करू शकतो त्या गोष्टी आपण फ्रंट एंडला मॅनेज केल्या पाहिजे. आता हे 2 एपीआय कॉल झाले पाहिजे होते का? नाही, अननेसेसरी हा गार्बेज डेटा डेटाबेसमध्ये डंप झाला. ओके, कारण एपीआय साइड पण व्हॅलिडेशन लावतात, पण लिमिट असतं. कशा कशाची व्हॅलिडेशन लावणार ते पण ते नॉर्मली चेक करतात. समजा इथे आधार कार्ड नंबरची फील्ड असती किंवा ईमेलची फील्ड आहे, तर ते चेक करतात की ईमेल परत आहे की नाही. पण आपण जसं बघितलं की मी दोनदा पटकन क्लिक केलं, एक एपीआय कॉल गेलाय आणि त्याच तो एपीआय कंप्लीट व्हायच्या आधीच दुसरा कॉल गेलाय. नॉर्मली एपीआय वाले काय करतात, जिथे माझं सेव्हचं लॉजिक असतं त्याच्या आधीच माझा डेटाबेसमध्ये हा ईमेल आयडी आहे की नाही चेक करतात आणि मग सेव्हचा लॉजिकचा कोड रन करतात. ओके, पण समजा इतक्या फ्रिक्वेंटली डेटा जातोय, तो चेक झाला आणि नवीन पहिला जो डेटा आहे तो एंटर व्हायचा आणि त्याच्यातच दुसरा आला, तर तो दोन्ही सेव्ह करून टाकतो, कारण मी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये समजा 2 एपीआय कॉल येतात. ओके, आता हे आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते की जोपर्यंत पहिला एपीआय कॉलचा रिस्पॉन्स येत नाही तोपर्यंत दुसरा एपीआय कॉल ट्रिगरच झाला नाही पाहिजे. त्यासाठी सिंपल एक टेक्निक आहे की तुम्ही एक व्हेरिएबल बनवा, इज एपीआय बुलियन, व्हॅल्यू इनिशियलाइज करून ठेवून त्या फॉल्स सोबत. समजा फॉर्म व्हॅलिड आहे तर त्याच्या आतमध्ये परत हा एक चेक टाकून द्या की दिस डॉट एपीआय. समजा या व्हेरिएबलची व्हॅल्यू फॉल्स असेल तरच माझा एपीआय कॉल झाला पाहिजे. ठीक आहे, इनिशियली आपण फॉल्स ठेवली त्याच्यामुळे पहिल्यांदा जाईल, पण जसा हा आतमध्ये गेला या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करून टाका. ओके, आता मी एकदा क्लिक केलं, या व्हेरिएबलची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट फॉल्स होती, तो आतमध्ये गेला, व्हेरिएबलची व्हॅल्यू ट्रू झाली. परत मी क्लिक केलं, आता माझ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय आहे, ट्रू आहे, तो परत आतमध्ये जाणारच नाही. ओके, पण मेक शुअर की या व्हॅल्यूला याच्यात परत फॉल्स करायचं. म्हणजे कन्सिडर करा की तुम्ही सेव्ह वर क्लिक केलं आणि तुम्ही तो एपीआय कॉलवाला व्हेरिएबल ट्रूच ठेवला, फॉल्स केलाच नाही आणि माझे एपीआय साइडनी व्हॅलिडेशन एरर आला काहीतरी, मग मला ते चेंज करून परत क्लिक करावं लागेल ना. ओके, सो त्यासाठी सक्सेस मध्ये आणि एरर मध्ये हा व्हेरिएबल परत फॉल्स झाला पाहिजे. चेक करून घेऊ. ओके, आता मी 2-3दा क्लिक केला, माझा एकच एपीआय कॉल झाला, कारण तो माझा व्हेरिएबल ट्रू झालाच नाही तोपर्यंत, जोपर्यंत माझा फर्स्ट एपीआय कॉलचा रिस्पॉन्स आला नाही. आता हा खूप छोटासा लॉजिक होता, एका व्हेरिएबल सोबत आपलं काम झालं, पण हा खूप गुड प्रॅक्टिस आहे. आता जसं आपण हा व्हेरिएबल अजून कुठे यूज होऊ शकतो, हा व्हेरिएबल आपण इथे पण यूज करू शकतो, अननेसेसरी युजरचे क्लिक पण वाचू शकतो. समजा हा व्हेरिएबल ट्रू आहे तर हे ठेवा, अदरवाइज हे. आता सेव्हिंग करून टाकू. याच्या जागी तुम्ही लोडर पण दाखवू शकता, जे बूटस्ट्रॅपचे वगैरे असतात ते. आपल्याला युजरला दाखवायचं असतं की काहीतरी बॅकग्राऊंड मध्ये सुरू आहे.
आता जसं मी केलंय सेव्हिंग केलं, जसा रिस्पॉन्स ओके येईल माझं परत सेव्ह युजरवर आला. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या तुम्ही असा जेव्हा कोड करताय तुमच्या जो तुमचा सिनियर असेल, मॅनेजर, टीएल, एनिवे जो कोणी कोड रिव्ह्यू करत असेल तो इम्प्रेस पण होतो तुमच्या प्रोफेशनल करिअर ग्रोथ होण्यासाठी पण आणि तुमचं पर्सनल लेवल पण वाढवण्यासाठी खूप कामी आहे. ओके, यात काही कोणाला डाऊट आहे? No. तर thank राहुल you. दिस साइड. हा. एक डाऊट आहे मला. हम्म. गार्बेज डेटा आणि मेमरी लिकेज मध्ये काय डिफरन्स आहे? गार्बेज डेटा आणि मेमरी लिकेज. मेमोरी लिकेज, गार्बेज डेटा अलग गोष्ट आहे आणि मेमोरी लिकेज म्हणजे जसं आपण सबस्क्राईब बद्दल बोललो ना. आता समजा डॅशबोर्ड हा जो कोड आहे सबस्क्राईब, आता हा कोड कुठे ना कुठे मेमरीमध्ये स्टोअर होईल, बरोबर? Right. आणि जेव्हा हा आपण कंपोनंट डिस्ट्रॉय करतोय तेव्हा हा जो कंपोनंट आपण आता आपलं मेमोरी आणि हे सगळं कसं मायक्रोप्रोसेसरवर सगळं काम करतं. मायक्रोप्रोसेसरमध्ये रजिस्टर्स असतात, तिथे आपला डेटा स्टोअर्ड असतो, राईट? कम्प्युटरच त्यावर चालतं. तर ती जागा फ्री करावं लागेल ना. Yes, yes. ऑब्व्हियसली खूप छोटी जागा होईल ना, स्पीडवर इफेक्ट पडेल ना काही, पण जेव्हा तुमचा प्रोजेक्ट खूप मोठा आहे तेव्हा ह्या गोष्टी मग मॅटर करतात. ओके, आता गार्बेज डेटा, आपण गार्बेज डेटा इथे फ्रंट एंडवर नाही म्हणू शकत. जसं मी आपण 2दा एपीआय कॉल केला आणि सेम डेटा डेटाबेसमध्ये 2 वेळा गेला ना, बरोबर? तो Yes, yes. गार्बेज डेटा झाला. ओके, दोन्ही डिफरंट टर्म्स आहेत, रिलेट नाही. ओके. Yes. आता एक लोडर कसं दाखवायचं, आता समजा आपण डॅशबोर्डवर गेलो, इथे बघा माझा लोडर दिसतोय, टेबलमध्येच दिसतोय. परत एकदा बघा, माझं हेडर फिक्स आहे, बॉडीमध्ये माझं लोडर दिसत होतं. ओके, आता ते कसं होतं? रिसेंट युजरवाला कंपोनंट बघू. ओके, आता नॉर्मली तुम्ही क्वेश्चन बघितलं असेल की एकाच डिव्हवर आपण 2 स्ट्रक्चरल डायरेक्टिव्ह यूज नाही करू शकत. स्ट्रक्चरल डायरेक्टिव्ह ॲज इन एनजी फॉर आणि एनजी मी एकाच एलिमेंटवर नाही लावू शकत. दिस इज नॉट पॉसिबल. ओके, पण आपल्याला आपली आता यूज केस काय आहे की मला जो लोडर दाखवायचा आहे तो टी बॉडीमध्येच दाखवायचा आहे. केव्हापर्यंत? जोपर्यंत माझ्याकडे डेटा येत नाही तोपर्यंत. ओके, आता त्याला कसं हँडल कर? आता टीआर मध्ये एक तर इमॅजिनरी डिव, एनजी कंटेनर नथिंग बट इमॅजिनरी डिव, तो तुम्हाला ब्राउझरवर नाही दिसत पण तुम्हाला फक्त कोडिंग करता यूज करता येतो. तर आता मी काय केलं, टी बॉडीमध्ये एक एनजी कंटेनर बनवला, तिथे एनजी टाकला आणि हा व्हेरिएबल घेतला, त्याला फॉल्स मध्ये हे ठेवला. म्हणजे जसं माझा हा व्हेरिएबल फॉल्स झाला, माझा ऍक्च्युअल डेटा दिसेल. ट्रू मध्ये मी माझं रो टीआर घेतलं, टीडी कॉल्सपॅन दिला, कारण 5 रो मध्ये फुल द्यायचं होतं, परत रो कॉलम घेतला आणि इथे माझं लोडर. ओके, सो एनजी कंटेनर आपण असं यूज करू शकतो लोडर दाखवण्यासाठी. नॉर्मली लोक काय करतात, लोडर दाखवायचं तर पूर्ण टेबलच हाईड करतात, फक्त लोडर दाखवतात. लोडर हटल्यानंतर माझा टेबल दिसतो. ठीक आहे, पॉसिबल आहे, पण ऍक्च्युअल यूज केस तसा नाही आहे ना. मला ऍटलीस्ट हेडिंग दिसायला पाहिजे ना. हेडिंग तर माझी स्टॅटिक आहे, डेटा माझा यायचा आहे. ओके, सो मला लोडर फक्त इथं दिसला पाहिजे टी बॉडीवर. तर ते आपण असं पॉसिबल आहे करणं. ओके, सो या सगळ्या गोष्टी होत्या. आता एक अजून रियुजेबल कसं आपण आणि का बरं बनवलं पाहिजे त्याचं एक एक्झाम्पल बघूया. आता इथं जर तुम्ही बघितलं, टेबलच आहे, इथे पण टेबलच आहे, युजर्स मध्ये पण अजून टेबलच आहे, बरोबर? आता टेबल हा आपला जो HTML चा इतका कोड आहे हा, मग आपले TR TD असू द्या, हा अननेसेसरी जिथे जिथे आपण टेबल दाखवतोय, म्हणजे सेम काइंड ऑफ डेटा, जिथे आपल्याला इथे एडिटची डिलीटची बटन नको, एडिटची डिलीटची बटन नको, काहीच बटन नको, फक्त डेटा शो करायचा आहे आपल्याला विथ सम सिरियल नंबर. सो सेम कोड अननेसेसरी 10 ते 12 कंपोनंट मध्ये रिपीट करण्यापेक्षा आपण एक त्याचा कंपोनंट बनवू शकतो. आता कंपोनंट बनवताना विचार कशा करायचा ते एकदा मी थॉट प्रोसेस काय असली पाहिजे रियुजेबल कंपोनंट कोणताही बनवताय तेव्हा. कंपोनंट बनवतो टू कम्प्लीट. ठीक आहे, हा एक कंपोनंट ऑलरेडी बनलेला आहे, तो यूज करतो. ओके, आता आपल्याला डायनामिक गोष्टी कशा विचार करायच्या आहे. मी हा पूर्ण कोड कॉपी करतो आणि इथे पेस्ट करतो. ठीक आहे, आता डायनामिक काय काय असायला पाहिजे. पहिली गोष्ट, माझी हेडिंग पण डायनामिक असायला पाहिजे आणि माझा टी बॉडी पण. ओके, आता मी हे जे लोडर आहे ते काढतो पहिला, तर त्यासाठी अजून मग कोड वाढेल आपलं.
बेसिक फक्त आपण एक कव्हर करूया. ओके, आता हा माझा HTML चा कंटेंट आहे जो मला अननेसेसरी प्रत्येक कंपोनंट मध्ये मला याला डायनामिक करायचं. ओके, तर मला इनपुट लागेल. आता पहिला इनपुट तुम्ही इथून बघून बघू शकता की इनपुट कोणते लागेल. पहिले एक तुम्हाला कॉलमचा अरे लागेल आणि मग ऍक्च्युअल डेटा. ओके, तर एक इनपुट बनवू इनपुट क्लोजिंग कॉल अरे अरे इक्वल टू अरे. हा माझा ऍक्च्युअली ग्रिड डेटा. ओके, आता हा कॉलम अरे आपल्याला इथे यूज करायचा आहे. स्टार एनजी फॉर इक्वल टू सेट आयटम ऑफ आयटम मध्ये आपण प्रिंट करू. या गोष्टीची म्हणजे आपलं हेडिंग डायनामिक झालं. त्यानंतर आपल्याला डेटा पण डायनामिक करायचा आहे. आता समजा तुम्ही TR बघितली, TR आपली स्टॅटिक होती, फक्त TH डायनामिक झालं. आता समजा तुम्ही खालची TR बनवताय, TR किती वेळा फिरवायचे हे तुम्हाला माहिती आहे. जितका डेटा आहे तितका ग्रिड डेटा. म्हणजे इथे काय पाहिजे, ग्रिड डेटावर फॉर लूप फिरव. पण TD कितीदा फिरवायचा आहे, जितक्यांदा माझ्याकडे कॉलम्स आहे तितक्यांदा. म्हणजे हा TD वर डेटा इथे येईल. ओके, आता फक्त इतकंच असू द्या आणि आपण डेटा पाठवून बघू. टेबल डॅशबोर्ड मध्ये जिथे जिथे आपण कंपोनंट मध्ये जिथे जिथे टेबल बनवला होता त्याच्या जागी आपला ह्या गोष्टी यूज करू. त्याला 2 इनपुट, एक कॉलम अरे त्यानंतर ग्रिड डेटा. आता एक कॉलमचा अरे बनवू. आता कॉलमचा अरे बनवताना सध्या एकदम आपण बेसिक बघतोय म्हणून मी खूप डीप मध्ये नाही जातोय. आता आपल्याला माहित आहे की फील्ड्स कोणत्या कोणत्या होत्या. नेम, युजर नेम, ईमेल आणि फोन. हा माझा कॉलमचा अरे झाला, हा मी इकडे पाठवला. आता कन्फ्यूज नको होऊ, हा माझा इनपुट आहे आणि हा मी लोकल व्हेरिएबल केला. त्याच्यानंतर माझा डेटा युजर लिस्ट जो ग्रिड डेटाला पाठवला. काय झालं आहे, टॅग क्लोज. ठीक आहे, आता ही सेम गोष्ट आपण दुसऱ्या पण कंपोनंट मध्ये ठेवू शकतो. फक्त आता टेस्ट करतोय आपण. आता जर बघितलं आपण इथे बघा, कॉलम प्रिंट झाले, नेम आणि जितका डेटा होता तितक्या बघा TR क्रिएट झालाय. ठीक आहे, जितका माझा अरे होता तो तितक्या TR माझ्या क्रिएट झालाय. ओके, आता मला त्या TR मध्ये माझा पर्टिक्युलर त्या कॉलमचा डेटा प्रिंट करायचा आहे. ठीक आहे, आता मी समजा इथे आयटम प्रिंट केलं JSON. आता हा पाईप इतका युजफुल असतो जेव्हा आपल्याला डायनामिक सगळं करायचं असतं किंवा एखादा डिफेक्ट सॉल्व्ह करायचा तो JSON पाईप खूप इम्पॉर्टंट असतो. म्हणजे आपल्याला पूर्ण डेटा दिसून जातो, कसा आहे, काय आहे, स्ट्रक्चर दिसतं. हे काय प्रिंट केलं आपण, आयटम मध्ये काय आहे, कॉलम आहे, आपल्याला युजर प्रिंट करायचं. ओके, हा आपला ऑब्जेक्ट आहे. आता याच्यातून आपल्याला काय दाखवायचं आहे, आयटम मध्ये जो डेटा असेल तो. तर मी याच्या आधी आयटम प्रिंट करतो, आयटम मध्ये काय आहे.
नेम. आता या ऑब्जेक्ट मध्ये नेम प्रॉपर्टी आहे, म्हणजे ऑब्जेक्ट डॉट नेम जर केलं तर ही व्हॅल्यू दिसेल. तेच सेम गोष्ट आपल्याला इथे करायची आहे, युजर डॉट आयटम, म्हणजे त्या ऑब्जेक्ट मधून ती की उचलतोय आणि प्रिंट करतोय आपण. काहीतरी error आहे. युजर ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाकून बघू. ठीक आहे, सेम गोष्ट त्या ऑब्जेक्ट मधून ती की यूज करून आपण तो डेटा उचलला आणि तो दाखवला. छोटासा कोड होता, फक्त हा कोड एक थोडासा कन्फ्युजिंग म्हणा किंवा थोडासा वेगळा काहीतरी आहे. हे तर बाकी नॉर्मल NG फॉरच. ओके, आता याच्यात अजून एक गोष्ट की आता आपल्याला जे फील्डचं नाव आहे तेच कॉलमचं नाव तर कधीच एक्सपेक्टेड नसतं ना. कॉलमचं नाव हेडिंग दुसरं असतं. मग अजून त्याला आपण मॉडिफाय करू शकतो. हा इन्स्टेड ऑफ स्ट्रिंग अरे तुम्ही ऑब्जेक्ट पाठवू शकता आणि मग त्या ऑब्जेक्ट मधली ती की यूज करू शकता. मग स्काय इज द लिमिट. तुम्ही मग सॉर्टिंग, फिल्टरिंग, पेजिनेशन सगळं काही टाकू शकता. ओके, तो हा एक एक्झाम्पल होता आपला रियुजेबल कंपोनंटचा. आणि तुमची थॉट प्रोसेस काय असली पाहिजे. मग यात परत तुम्ही समजा तुम्हाला एडिट आणि डिलीट बटन पाहिजे, मग त्यासाठी एक कॉन्फिगरेशनचा ऑब्जेक्ट बनवू शकता आणि तो ऑब्जेक्ट पाठवू शकता की तुम्हाला पेजिनेशन पाहिजे, सर्चिंग पाहिजे, सॉर्टिंग पाहिजे. मग त्या ऑब्जेक्टमध्ये त्या प्रॉपर्टी ट्रू पाठवा, मग तुमच्या त्यानुसार इकडे कोड वाढवा. ओके, पण विचार करण्यासाठी ते थॉट प्रोसेस पण जनरेट झालं पाहिजे की सगळं काही रियुजेबलची गोष्टच अशी असते की युजरला शेवटी काहीच करायची गरज नाही, सगळ्याच गोष्टी त्या कंपोनंट मध्ये असल्या पाहिजे. ओके, सो कम्स टू एन एंड. सांगा कोणाला काही क्वेश्चन